सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवताने रसिक प्रेक्षकांना नम्र अभिवादन करून आज या ठिकाणी कोकण मित्रमंडळ हार्मोनियमचा आवाज कमी केला. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून सत्तराची महापूजा कोकण मित्रमंडळ कोकण नगर या ठिकाणी आयोजित केलेली आहे. प्रथमतः सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या कोकणची संस्कृती भजन पूजन नामस्मरण अबाधित राहण्यासाठी आज या ठिकाणी 2020 भजनाची जोडी आज या ठिकाणी ठेवली. या संस्कृतीचं जतन करण्यासाठी मोलाचा वाटा
कोकण नगर मित्रमंडळाने घेतला, त्यांना या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि आज या आमने सामने जोडीमध्ये आज मला प्रतिस्पर्धी म्हणून जे आज बुवा लाभले ते सुप्रसिद्ध भजनकार भजन सम्राट सुशील गजानन गोटरकर बुवा यांच्या पट्टशिष्य सुप्रसिद्ध भजनी बुवा सुयश काराणे. त्यांना पक्वाजवळचे जे साथ करतायत यांनी असंख्य शिष्य घडवले ते सन्माननीय विनोद मांडवकर. तबल्यावरती साथ करतायत सुप्रसिद्ध तबलावादक सिद्धेश घाडी. बुवांची मंडळी यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाख लाख आभार व्यक्त करतो. मी स्वतः ठाणेश्वर प्रसारित भजन मंडळ व स्वप्नीत सुभाष मेस्त्री मुक्काम पोस्ट बोर्डरे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग राहणार दिवा मुंबई आज मला पकवाज म्हणून साथ करतायत. ते पकवाज अलंकार आनंदजी सावंत यांचे पट्टशिष्य भूषण रेडकर आणि तबल्यावरती साथ करतायत ते ओंकार परब यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. आणि आम्हाला माझ्यासाठी ज्यांनी संपर्क केला ते सर्वांचे लाडके प्रत्येक भजनी कलाकाराला व्यासपीठ मिळवून देणारे दशावताराने भजनासाठी ज्यांची तळमळ असते ते संतोष रेडकर व यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. कारण अशी माणसं असतील तरच ही भजनाची परंपरा जिवंत राहणार आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय दीपक गावडे बुवा यांच्या सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय नेवगी बुवा यांच्या सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला भजनी बुवा पक्वाज वादक दशावतारी कलाकार जे कोणी उपस्थित असतील सर्वांची नावं घेणं शक्य नाही, त्यांच्या सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. कोकण नगर मित्रमंडळ सर्व अध्यक्ष पदाधिकारी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करून विद्येची देवता सरस्वती मातेला अभिवादन वंदना करून ज्याने मला जन्म दिला ती माझी मातृदेवता आणि पितृदेवतेचा सदाशिव नमस्कार करतोय आणि आमने सामने नवलवाणीला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. उत्कृष्ट साऊंड सिस्टीम यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. कारण रातभर काम हे करताना ते सगळे नाडी त्यांच्या हातात आणि युट्यूबच्या माध्यमातून ही बारी लाईव्ह पोहोचवण्यासाठी 2 युट्यूबचे चॅनल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा या कार्यक्रमासाठी आणि त्यांच्या चॅनलसाठी लाख लाख शुभेच्छा देतोय. भ म्हणजे भक्ती रसातून ज म्हणजे जनसामान्य लोकांना न म्हणजे ईश्वरचरणी नतमस्तक करणे म्हणजे भजन. परमेश्वराच्या चरणाशी जाण्यासाठी उत्तम मार्ग कोणता असेल तर तो भजनाशिवाय दुसरा कोणताही नाही. असंख्य पंचरत्न आपली या भजनाची वारसा आणि या भांडूप नगरी म्हटल्यानंतर भजनाची पंढरी आणि कोकण नगर म्हटल्यानंतर सगळा कोकण ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बांदा ते गोवापर्यंत लोक या कोकण नगर भांडूप नगरीमध्ये वास्तव्य करतात आणि सर्व कला या ठिकाणी जोपासल्या जातात. पहिल्यांदा डबल बाऱ्या व्हायच्या तर चाळीची गर्दी असायची, पण आता उंच उंच इमारतीने या ठिकाणी जागा घेतल्याने आणि लोकांना सोय झाली वडसून बारी बघण्याची. मराठी माणूस आता जो मुद्दा चालू आहे राजकारण आपला विषय नाही, पण सांगण्याचं तात्पर्य म्हणजे हळूहळू मराठी माणूस अर्धे जवळजवळ आमच्या दिव्यात असेल भांडू पडसून गेले. कोण पनवेला गेलो, कोण बदलापूरला गेलो, कोण अंबरनाथला गेलो. आपल्या मराठी माणसाने एवढंच सांगणार की त्या ठिकाणी जेवढे तुमका फ्लॅट कोणा गावले ते इकून मात्र तिकडे जाऊ नको.
कारण ही एकदा संपत्ती गेली तर परत तुमका भेटणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. जसे कोकणातले माणूस सांगतात की आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकू नका, तशी ही जी प्रॉपर्टी तुमका गावतली ना दुसऱ्या कोणा विकायची नाही. हा, कोकण नगर म्हणजे भांडूप नंतर ह्या कोकणी माणसाचा ढोसो कायम राहावा बोल, एवढीच तुम्हाला या ठिकाणी प्रार्थना करतोय. कारण परमेश्वर म्हटल्यानंतर हा ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तुम्ही भजन श्रवण करताय. आपण आपल्या संस्कृतीचं जतन केलं पाहिजे, आपण आपल्या धर्माचं जतन केलं पाहिजे. मुसलमान लोक कधी आपल्या मस्जिदमध्ये डीजे लावत नाही, ख्रिश्चन लोक कधी आपल्या चर्चमध्ये डीजे लावत नाही, पण आपला गणपती दसरा आला की पहिलो आपण डीजे लावणार नाही का. आणि आपण आपल्या सणाचं पावित्र्य राखलं पाहिजे. डीजे लावणार आणि डीजेवर गाणं लावणार आला बाबूराव. तर संस्कृती परमेश्वर म्हटल्यानंतर इंग्रजीमध्ये गॉड म्हणतो जनरेशन, ऑब्झर्वेशन आणि डिझॉल्युशन, उत्पत्ती, स्थिती आणि नाश ज्याच्या हातामध्ये आहे. ज्याने आपल्याला पालन पोषण केलं. प्रत्येकाचं गाभो वेगळं असतं. आता भांडूप म्हटल्यानंतर बरेचसे कार्यक्रम मी केले. सुयशकाराने नवोदित आहे, माका पहिला बारीचो मान दिल्याने आता 2020 चालू आहे. फिल्डिंग त्याने घेतले नाही, बॅटिंग माझ्याकडे दिली. बघूया 100% मनोरंजन करणार. प्रथमतः भजनाची सुरुवात माझ्याकडे असल्यामुळे भजन या गाभ्यातून आपण भजनाला सुरुवात करूया. गजराच्या माध्यमातून 100% मनोरंजन होणार. शुक्र तारा मंदवारा चांदणी पाण्यात, शुक्र तारा मंदवारा चांदणी पाण्यात, चंद्र आहे स्वप्नवाय गुंदया
थोडस प्रवासामुळे आवाज बसलो गावावरचं लिहिला आठवितो स्वामी तुझला आठवितो स्वामी तुझला बुद्धी दे सकल जना बुद्धी दे सकल जना ब्रह्मा विष्णू तुझी महेश्वर ब्रह्मा विष्णू तुझी महेश्वर लंबोदर तुझी आरंभ लंबोदर तुझी आरंभ पंढरीचा पांडुरंग तू पंढरीचा पांडुरंग तू कर ठेवली कथेवर कर ठेवली कथेवर स्मरितो मी तवाता धावत ये सत्वर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कुंडलिका वदने गणपती गजानन गुरु दत्तात्रय सद्गुरु स्वामी समर्थ सद्गुरु साईनाथ सद्गुरु गगनगिरी परम पूज्य भालचंद्र श्री विश्वकर्मा मोराई देवी माते सुधा ईश्वरी महापुरुषा सुधा मानेश्वरा सुधा बजरंग गुरुवर कैलासवासी चिंतामणी कांचन रम्य ही स्वर्गावुनी लंका रम्य ही स्वर्गावुनी लंका
कृष्ण हरी आसावरी रागणारी बोले सावरे राम कृष्ण हरी आसावरी रागणारी बोले सावरे राम हरी आसावरी रागणारी बोले सावरे राम आज आपण भजन पूजन नामस्मरण जे काय करतोय ते फक्त आणि फक्त कुणामुळे असेल तर ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण या धर्तीवरती भजन पूजन नामस्मरण झाला नसता. सगळ्या तुमका माहिती आहे. थोडस माझा आवाज बसलो बाकी घाबरा ना. बोला तू
शेलडकर बुवांका टेन्शन येईल. तसं टेन्शन घ्यायचं नाही, कारण बुवा पण तसं बोललेलो म्हणजे अरे तुरे करू हरकत नाही, माझ्यापेक्षा वयान कमी हा मुरलेलो दिसतं तसं नाही. हां मेल्ल्या मांजरावर कोसर बोललो आता फळा बारी फक्त येऊ दे मग बघा कसं आहे. आपण सगळे वेगवेगळे दिवस साजरे करतो. कोणी चॉकलेट डे साजरा करतो, कोण साडे डे साजरा करतो, कोण व्हॅलेंटाईन डे साजरे करतो. पण 19 फेब्रुवारीला सगळ्यांनी जर कुठला दिवस साजरा करायचा असेल तो म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहे यांचा दिवस आपण कधी पण साजरा केला पाहिजे. कारण घरातून निघते वेळी एक वेळ देवाच्या पाया पाडलाच नाही तरी चालत, पण छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केल्याशिवाय कधी कोणी पाया पाडला बाहेर नाही पडला पाहिजे. का मंडळाला शुभेच्छा द्याव्या तेवढ्या थोड्या, कारण एकीची मूठ कशी असते या मंडळाकडे बघून आपल्याला समजते. या ठिकाणी माझे आमदार सन्माननीय रमेश कोरकोकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे नगरसेवक राजू पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. धाव पावरे दाव रूपते विठ्ठला दाव रूपते सावरे जग झाले लोचन एकदा दर्शन जग झाले लोचन एकदा दर्शन रमावरा पांडुरंगाने विठ्ठला रमावरा
जोडी Papa mapa magar Ya papa magar Ya papa magar Ya papa ini Tani tani nisa Tani tani nisa Tani sa 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 Ni 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 Sa 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 Ba 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 Re re ge re Ga ma dhani Pani sa ga re